मी हातात तोच कॅमेरा घेऊन जयंत पाटलांपर्यंत पोहोचलो. हेलिकॉप्टरमध्ये जयंत पाटील बेल्ट लावून पायलटच्या शेजारी बसले होते. मी जयंत पाटलांच्या जवळ गेल्यानंतर त्यांना म्हटलं, सर कॅमेरा. मला म्हटले, हे कशासाठी? म्हटलं, सर तुम्ही शूट करून आणा ना. अरे मला काही चालवता येत नाही. मी त्यांना म्हटलं की साहेब फक्त आहे ना हे बटन दाबा, कॅमेरा ऑटोवर टाकला आहे, जे दिसेल जसं दिसेल तसं शूट करून आणा, ते चांगलं वाईट आम्ही नंतर बघू. जयंत पाटलांनी माझ्या आग्रहास्तव तो कॅमेरा हातात घेतला आणि त्या पूर्ण प्रलयाचं जे एरियल व्ह्यू होते हेलिकॉप्टरमधले, ते साधारण पुढच्या 20 ते 30 मिनटामध्ये फेरी झाल्यानंतर परत आल्यानंतर त्यांनी कॅमेरा माझ्या हातात दिला. मी कॅमेरा हातात मिळाल्यानंतर धावत पळत कार्यालयात पोहोचलो आणि अगदी मी हिंदी चॅनलला काम करत होतो, त्या चॅनलवरून पूर्ण देशाला मुंबई कशा स्वरूपात बुडली आहे याचं चित्र दाखवण्याचं काम केलं. पण राज्याचे अर्थमंत्री, मुंबईचे पालकमंत्री एखाद्या छोट्याशा अशा रिपोर्टरच्या आग्रहास्तव हातात कॅमेरा घेतात, ते शूट करतात आणि ते शूट त्याला परत देतात आणि त्यातून महाराष्ट्राला, मुंबईला, देशाला कळतं की मुंबईत कशा स्वरूपाचा प्रलय आला आहे.